गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला तुम्ही विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सर्वात आधी काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते एकदा पाहून घेऊयात. तर US मार्केट जे आहे तर ते काल रात्री फ्लॅट ओपन झालं होतं, परंतु चांगल्यापैकी गेन त्याच्यामध्ये आपल्याला काल रात्री पाहायला मिळाला. त्याच्यामागचं रिझन असं आहे की तिकडे कोर सेल्स डेटा आलेला आहे आणि तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे आणि ती गोष्ट मार्केटसाठी पॉझिटिव्ह होती. त्यामुळे तिथे मार्केट चांगल्यापैकी वर गेलेलं आहे. S&P 500 आणि नॅसडॅक ऑलमोस्ट पाऊण% ते 1%च्या आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्यामुळे आज जर आपण ग्लोबल मोमेंटम जर पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आता जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली पॉझिटिव्ह आहेत आणि जर युरोपियन मार्केट्स पाहिले तर तेही अमेरिकन मार्केट्सला मोस्टली फॉलो करतात, त्यामुळे तेही पॉझिटिव्हच आहेत. आता जर आपण आपलं कालचं मार्केट पाहिलं तर काल आपल्याकडे एक्सपायरी होती आणि जेन स्ट्रीटला जेव्हापासून बॅन केलं आहे तेव्हापासून सडन स्पाइक्स जे एक्सपायरीच्या दिवशी येत होते तर ते येणं आता ऑलमोस्ट बंद झालेलं आहे. परंतु सेबी अशा गोष्टींवरती कंट्रोल आणते म्हणून ही गोष्ट शक्य आहे. आता जर आपण कालचं जर आपल्याकडे मोमेंटम जर पाहिलं तर काल मोस्टली मार्केटला साईडवे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तो झाला सुद्धा. त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. तर काल अजून एक रिझन होतं की जे नंतर लक्षात आलं, ते म्हणजे की सिटी ग्रुप जो आहे तर त्याने इंडियन इक्विटीजला ॲज पर व्हॅल्युएशन डाऊनग्रेड केलेलं आहे. म्हणजेच जे ओव्हरवेट होतं तर ते न्यूट्रल स्टॅन्सवरती त्यांनी आणलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी चायना आणि जे काही एशियन कंट्रीज आहेत छोटे छोटे तर त्यांना थोडंसं अपग्रेड केलेलं आहे. म्हणूनच आपण काल पाहिलं की चायनीज मार्केट जे आहे तर ते इंडियन मार्केट डाऊन झालेलं असतानाही चायनीज मार्केट पॉझिटिव्हमध्येच ट्रेड करत होतं. आता या झाल्या नॉर्मल गोष्टी. आता जर आपण रिझल्टकडे पाहिलं, कारण जो सगळ्यात मेजर ट्रिगर पॉईंट आहे मार्केटसाठी, तर ट्रेड डील आणि रिझल्ट या दोनच गोष्टी आहेत. तर ट्रेड डीलचं जर म्हणाल तर अजूनही कुठलं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे आणि रिझल्टचं जर म्हणाल तर काल रात्री आफ्टर मार्केट विप्रोचा जो रिझल्ट आला तर तो एक्सपेक्टेशनला बीट केलेला आहे, चांगला आलेला आहे. त्यामुळे US जो आपला विप्रोचा ADR काम करतो तो 3% ऑलमोस्ट ग्रीनमध्ये क्लोज झाला आहे. त्या हिशोबाने जर पाहिलं तर आज आपल्याकडे IT स्टॉक्सनं चांगलं काम करणं अपेक्षित आहे. त्याच्या अगेन्स्ट बाकीचे जे काही स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला पडझड थोडीशी पाहायला मिळू शकते. तर आता आज आफ्टर मार्केट रिलायन्स रिझल्ट घेऊन येणार आहे, त्यामुळे रिलायन्सवरती फार फोकस राहणार आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये म्हणजेच येणाऱ्या सोमवारी बऱ्याच गोष्टी घडू शकतात. त्याचं कारण असं की रिलायन्स हा सगळ्यात मोठा इंडेक्स हेवीवेट आहे. त्यामुळे जर त्याने जर रिझल्ट खराब दिले तर मग मार्केट इझिली 25,000ची जी लेवल मार्केटनं डिफेंड केलेली आहे तर ती ब्रेक करून मार्केट खाली जाईल. आणि जर रिलायन्सनं जर रिझल्ट चांगले दिले तर मग मात्र मार्केटकडे खाली जाण्याचं कुठलंही रिझन नाही आहे. परंतु वर जाण्यासाठी मार्केटला फार प्रयत्न करावे लागतात, हे आपण सध्या पाहतोय. तर मग पाहूयात की काय घडतंय आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये. आता ओपन इंटरेस्ट वगैरे पाहण्याची तर फार काही गरज नाही आहे, कारण आज पहिलाच दिवस आहे आणि काल एक्सपायरी झालेली आहे. त्यामुळे आज ओपन इंटरेस्ट बिल्डअप होईल, त्या हिशोबाने आपण पाहू शकतो. जर आता आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या, FIचा डेटा, DIचा डेटा, तर त्याच्यामध्ये FIजनं काल एकदा पुन्हा सेलिंग केलेलं आहे ऑलमोस्ट 3,500 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट 2,500 कोटींचं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 50 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता क्रूड ऑइल संदर्भात एक अपडेट सकाळ सकाळ आलेली आहे, ती म्हणजे की इराणच्या एका ऑइल फील्डवरती ड्रोन अटॅक झालेला आहे. त्यामुळे आता ती गोष्ट किती सिव्हिअर आहे, किती सिरियस आहे, त्यानंतर तो अटॅक कोणी केला आहे, कोण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे, तर ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि शिवाय येणारा शनिवार रविवार आहेच, त्यामुळे जर त्याच्यामध्ये काही एक्स्कलेशन झालं तर ती गोष्ट थोडीशी महाग पडू शकते. आणि या सगळ्या गोंधळामध्ये क्रूड ऑइलचा भाव हा $1 वाढलेला आहे. म्हणजे सध्या तरी ते कंट्रोलमध्ये आहे, परंतु शनिवार रविवारमध्ये जर काही घडामोड घडली तर त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. परंतु त्याची पॉसिबिलिटी थोडीशी
कमी आहे. कारण अमेरिकेला युद्ध नको आहे, कारण त्यांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी पुतिनलाही सांगितलेलं आहे आणि बाकी सगळ्या देशांनाही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पाहावं लागेल की नक्की काय डेव्हलपमेंट होती त्या दृष्टीने. आता फार काही आज नाही आहे आणि मार्केट मे बी थोडंसं पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु आपण काय म्हणतो की इंडेक्सला मॅनेज करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सरळ सरळ दिसतं आहे. आणि स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र चालू आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत तर त्या कंपन्यांमध्ये आपल्याला गेन पाहायला मिळतो आहे. ज्यांचे रिझल्ट खराब येत आहेत त्यांना तोडलं जात आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर परिस्थिती एकंदर अंडर कंट्रोल आहे असं आपण म्हणू शकतो. तर होप सो पाहूयात काय घडतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.